गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात अराजकता सुरू आहे आणि आज तर कहर झालाय। बांगलादेशात जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं। सरकारी नोकरीत सध्या असलेल्या आरक्षणाचा कोटा रद्द करावा अशी मागणी विद्यार्थ्यांची होती। सोमवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं। या आंदोलनाने हळूहळू उग्र रूप धारण केलं। रस्त्यावर आंदोलक आले। आंदोलकांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। त्यानंतर या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिलाय। आतापर्यंत या हिंसाचारामध्ये 300हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागलेत। त्यामुळे बांगलादेशातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाचं लोण देशभरात पसरत जाऊन टोकाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। काय घडतंय बांगलादेशात पाहूयात आजच्या जेम विशेषमध्ये। तर बांगलादेशामध्ये हिंसाचाराची परिस्थिती निर्माण झालेली आहे। 300 जणांनी आतापर्यंत त्यांचा जीव गमावलेला आहे। आंदोलकांनी शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाते हे लक्षात येताच शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला। शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून त्या सुरक्षित ठिकाणी पळून गेले आहेत। त्यानंतर शेख हसीना यांच्या निवासस्थानी आंदोलकांनी मोठा धुमाकूळ घातला। तसेच या ठिकाणी त्यांनी नासधूस करण्याचाही प्रयत्न केला। तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देशाबाहेर पळून गेल्यानंतर आंदोलकांनी बांगलादेशात मोठा गदारोळ सुरू केला। सुरुवात केली ती बांगलादेशचे निर्माते शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा तोडून आंदोलकांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्यावर चढत तो पुतळा फोडण्याचा प्रयत्न केला। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देशाबाहेर पळून गेल्यानंतर आंदोलकांनी बांगलादेशामध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। बांगलादेशचे निर्माते शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा तोडून आंदोलकांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्यावर चढत हा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केलाय। প্রতিনিধি হয়ে জাতীয় সংসদে প্রতিনিধি হয়ে তিনি প্রধানমন্ত্রীর দায়িত্ব পালন করেন। জনগণের প্রতিনিধি হয়ে জাতীয় সংসদে প্রতিনিধি হয়ে তিনি প্রধানমন্ত্রীর দায়িত্ব পালন করেন। জনগণের প্রতিনিধি হয়ে জাতীয় সংসদে প্রতিনিধি হয়ে তিনি প্রধানমন্ত্রীর দায়িত্ব পালন করেন। জনগণের প্রতিনিধি হয়ে জাতীয় সংসদে প্রতিনিধি হয়ে তিনি প্রধানমন্ত্রীর দায়িত্ব পালন করেন। तर आंदोलक इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यानंतर या आंदोलकांनी संसदेवरही ताबा मिळवला आणि संसदेमध्ये या आंदोलकांनी चिकन पार्टी केली। पाहूयात।
तर या आंदोलकांनी संसदेमध्ये धुमाकूळ घातला आणि शेख हसीना यांचा संसदेमध्ये लागलेला फोटो आंदोलकांनी उतरवला आणि शेख हसीना यांचा निषेध केला. पाहूयात. तर ज्या वेळेस बांगलादेशमध्ये हिंसाचार होतो त्या वेळेस त्याची सगळ्यात जास्त किंमत मोजावी लागते ती बांगलादेशातील हिंदूंना. आणि याही आंदोलनात बांगलादेशात हिंदूंवर हल्ले करण्यात आले. त्यानंतर हिंदूंचा आक्रोश मोठ्या प्रमाणात बघायला मिळालाय. तर बांगलादेशमध्ये निर्माण झालेली ही अराजकतेची परिस्थिती आता कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यासह जय विशेषमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.